हिंगोली जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र ही निवड प्रक्रिया पार पडली। या केंद्रामध्ये जे आहे ते अनेक त्रुटी असल्याचा आरोप जे आहे की अनेक अर्जदारांनी केले आहे। खरं तर ही जी प्रक्रिया जी आहे ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पारदर्शक केल्याचं बोलले जाते। मात्र पारदर्शक करूनही यामध्ये अनेक त्रुटी असल्याच्या अनेक अर्जदारांनी जे आहे ते तक्रारी केल्या आहेत। अनेक अर्जदार जे आहेत ते हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यामध्ये तक्रारी घेऊन जमलेले आहेत। नेमकं तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, काय तक्रार होती तुमचं आणि म्हणणं काय होतं? आमचं म्हणणं एकच होतं की त्यांनी डिग्री सर्टिफिकेट लावायला सांगितलं होतं आणि त्या डिग्री सर्टिफिकेटला एक अंतिम वर्षाची गुणपत्रिका एक ऑप्शनल होतं। तर काही जणांनी गुणपत्रिका लावली आणि काही जणांनी डिग्री सर्टिफिकेट लावलं। तर ज्यांनी अंतिम वर्षाची गुणपत्रिका लावली त्यांचे मार्क झिरो करण्यात आले। ते झिरो केल्यामुळे ते सर्वात मोठा मार्क होता, 30 गुणांकन होतं। त्यामुळे बऱ्याच जणांचे त्या पदवी आणि पदव्युत्तर गुण कमी झाल्यामुळे 55 गुण 100 कमी झाल्यामुळे त्यांची निवड झाली नाहीत। ही अन्यायकारक गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही दाद मागण्यासाठी गुप्ता सरांकडे गेलो होतो। त्यांनी या प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारचं हे दिलं नाही आणि आम्हाला म्हणजे निवड प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आलं। तुमच्यासोबत काय घडलं, नेमकं काय झालं? मी मूळ गावचा ढोळगावचा आहे। माझं नाव मनोहर क्षीरसागर आहे। आमच्या गावामध्ये 5 उमेदवारांनी अर्ज भरला होता। ते त्याच्यातले 4 जण होते ते मूळ गावचे होते आणि एक 5वा हा बाहेर गावच्या तालुक्यातला होता। तरी आमच्या इथं म्हणजे स्थानिकला प्राधान्य न देता त्यांनी बाहेर गावच्या बाहेर तालुक्याच्या व्यक्तीला आमच्या गावामध्ये त्याची निवड म्हणून केलेली आहे। तर आमची सरांकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही स्थानिकांना प्राधान्य देत असताना त्याचं आधार कार्ड चेक न करता त्याचं नॅशनॅलिटी किंवा वय व अधिवास चेक करावं किंवा त्याच्या दुसरं एखादं वोटर ID मध्ये चेक करावं नाव आणि त्याला नंतर प्राधान्य प्रक्रिया पूर्ण करावी। जर असं नाही झालं तर आम्ही याच्या समोरचं पाऊल म्हणून आम्ही आंदोलनाचा एक पवित्र हातात घेणार आहेत। आंदोलनाच्या मार्गे आम्ही आमच्या मागण्या साहेबापर्यंत पोहोचणार आहेत। त्याच्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई न्यायालयीन करणार। तुमच्यासोबत काय झालं नेमकं? सर, ज्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की गुणपत्रकवर तुमचं आधारित तुम्हाला इंटरव्ह्यूला काबिल केलं, त्यानंतर आम्ही ज्यावेळेस लिस्ट लागली त्यावेळेस जेव्हा आम्ही त्या लिस्टमध्ये नसल्यामुळे आम्ही चौकशी केली तर तुम्ही प्रमाणपत्र नाही दिले, त्याबद्दल तुम्हाला रिजेक्ट करण्यात आले किंवा त्या पदव्युत्तर किंवा पदवीधरास गुण नाही दिले असं कळवण्यात आलं सर। बरं, आता मागणी काय आहे तुमची? मागणी सर याच्यावर जसं की आपल्या हिंगोली जिल्ह्याचे अधिकारी राहुल गुप्ता सर आहेत, यांनी सांगितलं होतं की चांगल्या प्रकारे आम्ही पारदर्शकप्रमाणे विभागीय यांच्याकडून आम्ही पारदर्शकप्रमाणे भरती राबू अशा प्रकारे निदर्शनास नाही आले आम्हाला। तुमच्यासोबत काय घडलं? माझ्यासोबत सर ज्यावेळेस आमचे कागदपत्रे ज्यावेळेस आमचे चेक केलेत त्यावेळेस मार्कलिस्ट किंवा सनद यापैकी एक प्रमाणपत्र घेण्यात आले आणि माझ्याजवळ डिग्रीची मार्कलिस्ट होती आणि सनदही होते। तर त्यावेळेस त्यांनी डिग्री न घेता फक्त मार्कलिस्ट घेतली आणि आज रोजी ज्यावेळेस आम्ही अंतिम यादीत नाव बघत आहे तर आम्हाला 0 मार्क टाकले आणि त्याची आम्ही चौकशी करण्यासाठी आलो। तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही डिग्री नाही जोडली त्यामुळे तुम्हाला मार्क 0 देण्यात आले। वास्तविकता सरांनी जे काढलेली जी जाहिरात होती तिच्यात सनद किंवा गुणपत्र हे ऑब्लिकमध्ये दिलं होतं, तरी त्यांनी आम्हाला 0 मार्क करून डायरेक्ट यादीच्या बाहेर काढले आणि यात कुठंतरी भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे। कारण की यामध्ये पैशाशिवाय काही झालेलं दिसत नाही। डायरेक्ट 0 मार्क देणे हा पर्याय नव्हता त्यांच्याकडे। त्यांनी मार्कलिस्ट किंवा सनद हा पर्याय दिलेला असताना आम्हाला 0 मार्क दिले। आता मग काय मागणी आहे तुमची? जर आमचं हे झालं नाही तर आम्ही सरळ उपोषणाला बसणार आणि त्याच्यानंतरही जर नाही झालं तर त्याच्यानंतर आम्ही कोर्टात जाणार आणि पुढची लढाई लढत राहणार। आपण बघतो की हे सगळे जे आहेत ते आपले सरकार सेवा केंद्रामध्ये अर्जदार होते, यांनी अर्ज केले होते। मात्र यांच्या त्रुटीमध्ये जे आहेत ते हे बाद झालेले आहेत, हे त्याच याच्यामध्ये बसलेले नाहीत। मात्र कुठेतरी ही भरती जी आहे ते पारदर्शक झालेली नाही। ही भरती पारदर्शक व्हावी, जर आमच्या मागण्या हे जर नाही पूर्ण झाल्या तर आम्ही यानंतर आंदोलन करणार। आंदोलन करूनही आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही कोर्टात जाण्याचा इशारा जे आहे ते या सर्व अर्जदारांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।